सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाचे चर्चे हे दिल्लीपर्यंत आहेत आणि दिल्ली सुद्धा हादरली आहे फक्त एका माणसामुळं. ते माणूस म्हणजे मनोज जरांगे आणि त्यासोबतच अजून एक नाव येतं, ते नाव म्हणजे बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच माननीय प्रकाशजी आंबेडकर. यांच्या सुद्धा नावाची चर्चा ही खूप येते. बघा मित्रांनो, यावेळेस विधानसभेचं जे इलेक्शन आहे त्यामध्ये एकूणच चर्चा असते. चर्चेदार माणूस तो आहे, तो म्हणजे प्रकाशजी आंबेडकर. बघा एकूणच प्रकार काय आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी जरांगेंना साथ दिली. का दिली? त्यानंतर काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची का टरकते बाळासाहेबांना बघून आपण टोटली पूर्ण व्हिडिओ मित्रांनो बघणार आहोत. आता समजून घ्या, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला त्यावेळेस प्रथमतः त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर जाऊन जरांगेला साथ दिली. त्यांना आश्वासन दिलं तुमच्या सोबत वंचित बहुजन आघाडी हे कायम असणार आहे. त्यामुळं एक गोष्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडून आली, ते म्हणजे इतर वेळेस मराठा समाजाला वंचिताविषयी थोडंसं आपलेपण नव्हतं, पण ह्या घटनेमुळं त्यांच्यामध्ये आपोआप आपलेपण आलं. बघ एखाद्या वेळेस दुःखामध्ये एखादा व्यक्ती असेल त्यावेळेस आपण त्याला धीर दिला जाऊन आपल्याला तो धीर म्हणजे खूप चांगला वाटतो. त्यावेळेस हाच प्रकार बाळासाहेबांनी केला, धीर दिला, त्याला सांगितलं मी आहे ना. त्यामुळे जो मराठा समाज आहे त्यांचे भुवया उंचावले आणि ते पूर्णपणे एक ऋणी होऊन बसले बाळासाहेबांचे. हा प्रकार पहिला. हा दुसरा समजून घ्या. आता ज्यावेळेस बाळासाहेब मराठा सोबत होते त्यावेळेस वारंवार टीका केली ओबीसीवरती आणि केंद्रावरती, दोघांवरती टीका केली आणि ते उभे राहिले मराठ्यासोबत. त्यामुळे जे अटेन्शन पाहिजे होतं केंद्राचं तरी मिळवलेलं. ठीक आहे. आणि दुसरा पुढला मुद्दा येतो, तो मुद्दा म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये एनडीएची पक्ष बांधणी चालू आहे, युतीकरण चालू आहे. त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांना ठेवून याचा विचार होतोय. त्यामध्ये काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे बाळासाहेबांना. का? कारण समजून घ्या की बाळासाहेबांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे का नको म्हणतायत. 2019च्या इलेक्शनमध्ये बाळासाहेबांनी युती केली MIM सोबत. MIM सोबत त्यांनी युती करून त्यांनी 19 जे इलेक्शन आहे लढवलं. त्यामध्ये बाळासाहेबांचं एक पण सीट आलं नाही, फक्त MIM ची एक जागा आली. बाळासाहेबांचे पूर्ण सीट पडले. तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस का टरकले? कारण जे मत काँग्रेसला आणि त्या राष्ट्रवादीला भेटायचे ते पूर्ण मत MIM आणि वंचित बहुजन आघाडी यांनी घेतले. आणि त्याचा परिणाम असा झाला की जास्तीत जास्त सीट हे खाली पडले राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे. या तोटा झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला. बाळासाहेबांची सगळ्यात मोठी अडचण होते ती राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला. त्यांना बाळासाहेबाला सोबत घेतल्याशिवाय पर्यायच नाही. आता जे ह्या वेळेचं इलेक्शन आहे त्यावेळेस जर बाळासाहेबाला तर राष्ट्रवादीनं काँग्रेसनं सोबत नाही घेतलं तर काय होऊ शकतं ऐकून घ्या. जर यावेळेस महाराष्ट्रामध्ये इंडियानं जर यांना आतमध्ये नाही घेतलं, सोबत युती नाही केली, तर प्रथमतः एक गोष्ट होऊ शकते. ज्याप्रमाणे मराठाच्या पाठीमागं हे आंबेडकर होते उभे, तेव्हापासून मराठा समाजाचे हृदय पूर्ण जिंकलेलं आहे आंबेडकरांनी. आणि मराठाचा समाज जो आहे तो पूर्णपणे पाठींशी उभा आहे आंबेडकरांच्या. कारण काय, दुःखामध्ये आमचे एवढे आमदार असताना, एवढे मंत्री असताना आमच्या बाजूनं कुणीच उभा राहिलं. आमच्या सोबत त्यावेळेस कुणीही नव्हतं. फक्त 2च व्यक्ती होते राजकारणामधले, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर बच्चू कडू. यामुळे मराठा समाज बाळासाहेबांना कधीही विचारणार नाही. 2019 पेक्षा जास्त सपोर्ट हा जो मराठा समाज आहे तो बाळासाहेबांना नक्कीच करणार. आणि ज्या ठिकाणी बाळासाहेबांचे सीट उभारलेला असेल त्या ठिकाणी ऑपोजिटला कुठलाही उमेदवार उभारू द्या मराठ्यांचा, तो त्यावेळेस नक्कीच खाली पडणार आणि त्यावेळेस फक्त बाळासाहेबच निवडून येणार. जर बाळासाहेबांनी जर अलग बाळासाहेब राहिले तर काँग्रेसपासून आणि बाळासाहेब काँग्रेस सोबत गेले तर शक्यता फक्त एक होऊ शकते. त्या ठिकाणी काय होईल, जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ह्या चौघांची युती होईल. त्यामध्ये आता प्रश्न कुठला पडतो, जागा वाटपाचा.
जागा वाटपाचा त्याहून सुद्धा यांच्यामध्ये खणागंजी होऊ शकते. त्यामुळं प्रश्न एकच पडला पूर्ण महाराष्ट्राला. बाळासाहेबांची इच्छा आहे त्यांच्यासोबत जायची, कुणाच्या? राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या. पण जो पुढला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम असा येईल. आणि आता शरद पवार आणि जे काँग्रेस आहे ते काय म्हणते यांना मध्ये नाही घ्यायचं की यांच्यामुळं त्यांची वाट लागली होती 2019 मध्ये, त्यामुळे त्यांनी आता सध्या ते नाराज आहेत आंबेडकरांवरती. पण त्याने तर आंबेडकरांना नाही घेतलं तर सगळ्यात मोठा लॉस होणार आहे राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला. कारण काय, पहिलं शिंदे गट बाहेर पडलेला आहे आणि अजित पवार गट बाहेर पडलेला आहे. पूर्णपणे हे दोन्ही पक्ष अपंग झालेले आहेत. आणि जे एकमेव काँग्रेस महाराष्ट्रामध्ये काहीच करू शकत नाही. दलित मतं, मुस्लिम मतं, मराठा मतं हे आंबेडकरांकडे सरळ वन वे वळणारच, यामध्ये काही शंका नाही. आणि यावेळेस किंग मेकर नक्कीच बाळासाहेब आंबेडकरच राहणार, यामध्ये काही शंका नाही. आपण याविषयी किंग मेकरचा व्हिडिओ आपण सकाळी पोस्ट केला आहे. ज्याने कोणी व्हिडिओ नाही बघितला जाऊन तरी व्हिडिओ बघून घे एक वेळेस, कारण आपण काल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर किंग मेकर कसे आहेत महाराष्ट्रामधील, नक्कीच जाऊन पाहून घ्या. तर तुम्हाला एकूणच नेमकं काय वाटतं, बाळासाहेबांनी युती करावी की त्यांनी एक अलग निवडणूक लढवावी? तुमचं याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.